हाय गाइज, वेलकम टू माय कॉर्नर. आज मी माझ्या लाईफमधला सर्वात इम्पॉर्टंट चेंज जो की आहे शिफ्टिंग फ्रॉम पुणे टू अजमेर याबद्दल काही तिखट, गोड, आंबट, कडू एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहे. सो बेअर विथ मी. तर जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघितले असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी मेनली पुण्याची नाही आहे. मी आहे छत्रपती संभाजीनगरची, पण मी 10 वर्षापासून पुण्यात राहते. सो तुम्ही मला हाफ पुणेकर समजू शकतात. बिकॉज 10 वर्ष कोणी पुण्यात राहिल्यावरती पुण्याची हवा तर लागतेच यार, काही म्हणा तुम्ही. सो एनिवेज, लहानपणापासून माझं तर ड्रीम होतं की मला पुण्यालाच राहायचं. डिसाईड केलं होतं की पुणे वुड बी माय एंड गेम. बट लाईफ हॅड अदर प्लॅन्स आणि आज मी अजमेरमध्ये आहे. हा जो माणूस आहे इथे, या माणसामुळे मी अजमेरला शिफ्ट झालेली. पुण्याबद्दल जास्त रोमॅन्टिसाइज न करता आपण आजच्या मेन टॉपिकवरती येऊयात की मी पुण्यावरून अजमेरला जी शिफ्ट झाली आहे, तो जो सर्वात मोठा चेंज आहे तो कसा चालू आहे सध्या. कुठल्याही ठिकाणी राहा, सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट असते माणसाच्या आयुष्यामध्ये ती असते जेवण. मी वडापाव, दाबेली, आपल्या त्या पुदिन्याच्या पाणीवाली पाणीपुरी, कांदे पोहे, पुरणपोळी, ठेचा भाकरी खात होते आणि कुठे मी आज कचोरी, समोसा, दालबाटी आणि खूप सारी मिठाई खातीये. हा सर्वात मोठा कल्चरल शॉक आहे. आपल्याकडे गोडधोड जे आहे ना ते फक्त सणासुदीला बनतं आणि इथे रोज सकाळ संध्याकाळ जेवणामध्ये गोडधोड असतं. गोडधोड म्हणजे कोणी बनवत नाही, पण मिठाई. मी कितीही प्रयत्न केला, एक मिठाई संपली नाही की दुसऱ्या मिठाईचा बॉक्स येतोच. बट एवढं गोड हे लोक खातात तेवढे गोड हे लोक सुद्धा आहेत. एनिवेज, तो फूड डिफरन्सेस बद्दल जे आपण बोलत होतो की इथे वडापाव सोडा, वडापावचा पाव सुद्धा भेटत नाही. आपल्याकडे कसे ते असे लादी पाव येतात, सॉफ्ट सॉफ्ट असे. इथे फक्त ते जे मॅन्युफॅक्चर्ड पाव असतात ना तेच येतात. आणि माझा सर्वात मोठा लाईफमधला स्ट्रगल हाच राहिलेला आहे की हा पाव इथे नाही भेटणार. बिकॉज मला वडापाव, पावभाजी, मिसळ पाव ही खूप आवडते आणि मला फक्त त्याच पावसोबत आवडते जी आपल्याकडे भेटतो, लादी पाव. आणि इथे तो भेटतच नाही. मी एकदा एका बेकरीवाल्याला स्पेशली ऑर्डर दिली होती ते बनवण्याची, पण त्यांनी ती सुद्धा गोड बनवली. म्हणजे हे लोकच गोड नाही आहेत, हे खातातच गोड नाही, हे जेवण पण गोडच बनवतात. हो गॉड, कुठे मला ठेचा, तिखट झणझणीत मिसळ, वांग्याची भाजी, कुठे मी त्या गोष्टी खात होते आणि आज इथे. मी रॅन्ट करत नाहीये, पण मी हा एक डिफरन्स सांगतेय की ऑफकोर्स आता जर तुम्ही महाराष्ट्रामधून जर तुम्ही इकडे येत असाल तर सर्वात मोठा डिफरन्स तर फूडचा असणारच आहे आणि आय हॅड टोटली एक्सेप्टेड इट. पण मी ना आता त्या मिडल ग्राउंडवरती आली आहे. म्हणजे मी पावभाजी खाते, मी माझ्याच लेवलची पावभाजी बनवते. हा, पण पाव मी मग इकडचाच खाते. हा, कचोरी मी वन्स इन अ वाईल खाऊ शकते. बट यार, ॲट हार्ट मी माझे कांदे पोहे आणि ते सुदामाचे जे 10 रुपयाचे कांदे पोहे ते खूप जास्त मिस करते. आणि जो आपला जागोजागी भेटणारा असा टेस्टी यम्मीचा जो वडापाव आहे तो खूप जास्त मिस करते. बट इट्स ओके, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तो फर्स्ट डिफरन्स होता जेवण. आता सेकंड डिफरन्स आहे लँग्वेज. आपल्याकडे हार्डकोर मराठी बोलणारे लोक आहेत आणि इथे हिंदी प्लस मारवाडीचं मिक्सचर आहे. ॲज सच घरी तर काही प्रॉब्लेम नाही झाला बिकॉज इथे घरी सगळे हिंदीच बोलतात. पण हा, बाहेर दुकानात गेलं तर त्यांना म्हटलं भैया ये दो, तर ते माको थाको काय, आय डोंट नो, ते मारवाडीमध्ये बोलतात आणि मी फक्त त्यांच्या तोंडाकडे बघतच राहते. म्हणजे आधी तर मला थोडासा समजायला प्रॉब्लेम झाला, पण हळूहळू मी समजून गेले. माको थाको पिसो, माको थारो पेसो दो. मी बोलायचा प्रयत्न नाही करणार, बट हा, मला थोडी समजू लागली बिकॉज आमच्याकडे आमची आजी सासू पण राहतात, त्याच्यामुळे त्या मारवाडीमध्ये बोलतात. मारवाडी हिंदी त्यांची मिक्स आहे, तर मग मी पण त्यांच्याशी मारवाडीमध्ये कॉन्व्हर्सेशन करायला हे करते. बट हा, लँग्वेज डिफरन्स तर आहे. म्हणजे यार, 28 वर्षापासून मी मराठी बोलतीये आणि आता अचानक मी डे टू डे बेसिसवरती हिंदी बोलतीये, तर समवेअर ना तो थोडासा असा वॉइड राहतो. असतं ना, जेव्हा आपण आसपास जर आपल्या भाषेचे लोक नसतील ना तर यू ऑलवेज वॉक इन अ टिपटो. म्हणजे हिंदीमध्ये रिप्लाय देणं, हिंदीमध्ये विचार करणं, हिंदीमध्ये बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी मला कधी कधी हिट करतात. हिंदी इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर मी. वॉइड असा क्रिएट होतो की यार, आपण मराठी लोकांच्या आसपासनी आपण मराठी बोलत नाहीये. म्हणजे जेव्हा मी असं माझ्याच विचारात असते आणि एकदम मला कोणी बोलायला येतं ना तर माझ्या तोंडातून आपणे आपच मराठी निघतं. सो हो, हार्डकोर मी तर मराठी मुलगी आहेच. बट ॲट दी एंड मला हे सांगायचं आहे की लँग्वेज बॅरियर ॲज सच तर मला असं काही वाटलं नाही.
हा थोडंसं कधी कधी हे मारवाडी जर कोणी बोललं तर थोडंफार समजायला प्रॉब्लेम येतो, बट ॲज सच असं काही कुठे प्रॉब्लेम नाही आलेला याच्यामुळे. बट हा तो जो वॉइड आहे तो मराठी लोकांमध्ये राहूनच पूर्ण होऊ शकतो. त्या वॉइडला भरण्यासाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे. मराठी भाषेला थोडंसं कमी मिस करण्यासाठी मी आता अर्चितला सुद्धा मराठी शिकवणार आहे. नाईस आयडिया ना. थर्ड जो डिफरन्स आहे तो आहे ड्रेसिंग स्टाईल. येस, आपल्याला वाटतं की इंडिया आहे, इंडियन एक स्टाईल असते, बट नाही. महाराष्ट्रीयन आणि राजस्थानी ड्रेसिंग स्टाईलमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. इवन डे टू डे लाईफ. म्हणजे इथे मोस्टली मला लोक असे थोडेसे घुंगटमध्ये और थोडेसे असे ट्रेडिशनल वेअरमध्ये जास्त दिसतात रादर दॅन वेस्टर्न वेअर. तेच आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं, इवन जर छोट्या शहरामध्ये जरी बघितलं ना, तर थोडंसं मॉडर्नाइज झालं आहे. थोडंसं आता आपलं ॲटलिस्ट ड्रेसिंग सेन्समध्ये थोडंसं डेव्हलप झालेलं आहे महाराष्ट्र. एक तो आहे. आणि सेकंड जो मला मेजर ड्रेसिंग सेन्समध्ये डिफरन्स दिसला तो आहे वेडिंग्स. गाईज, इकडचे वेडिंग्स जे असतात ना ते इतके जास्त काय म्हणतात त्याला एक्स्ट्रावेगंट असतात ना. म्हणजे आपल्याकडे तर साडी, सिल्कची साडी आणि छान असं मोत्याचं चिंचपेटी आणि मोत्याच्या बांगड्या, म्हणजे हे घातलं तरी ते डिसेंट वेडिंग गेस्ट आउटफिट वाटतं. बट इथे 4 फंक्शन्स असतात, 4ही फंक्शनचे 4 वेगवेगळे लेहंगे और वेगवेगळे गाऊन्स अशा गोष्टी असतात. सो तो जो डिफरन्स आहे तो मला इथे जाणवला. मला खरं पाहायला गेलं तर मला आवडतंय, बिकॉज सगळ्या फंक्शन्समध्ये भले ते जवळचं असो लांबचं असो, मला असं ड्रेसअप करायला भेटतं, मला असे छान छान ड्रेस घालायला भेटतात आणि छान ज्वेलरी घालायला भेटतं, एक्सपेरिमेंट्स करायला भेटतात, हेवी असा मेकअप करायला भेटतो. सो आय एम लव्हिंग द ड्रेसिंग सेन्स विच राजस्थानीज हॅव रादर दॅन पुणे. आणि मेन गोष्ट जर पाहिली ना, इथे तसे कपडे भेटतात सुद्धा. म्हणजे इथे इतके सुंदर कलेक्शन असतात ना लेहंग्याचे, घागऱ्याचे और वेगवेगळ्या स्टाईल्सचे जे कपडे असतात, जसं हाफ ड्रेप साडी म्हणा किंवा अजून इंडो वेस्टर्न्स म्हणा, खूप साऱ्या प्रकारचे जे कपडे असतात ना इथे इतके सुंदर भेटतात. म्हणजे आपल्याकडे जितकं चांगलं साड्यांचं कलेक्शन आहे तितकं चांगलं इथे घागरे, लेहंगे आणि असे जे हेवी आउटफिट्स असतात ना त्याचं कलेक्शन आहे. सो याला तर मी राजस्थानलाच प्लस पॉईंट देईल ड्रेसिंग सेन्समध्ये. आता फोर्थ जो डिफरन्स आहे तो आहे फॅमिली ट्रेडिशन्स. आपल्याकडे कसं ना थोडंसं न्यूक्लिअर फॅमिलीज किंवा असं जास्त बघायला भेटेल रादर दॅन जॉईंट फॅमिलीचं ट्रेडिशन. आणि इथे कसं थोडंसं असं जॉईंट फॅमिलीचं कल्चर आहे. म्हणजे अजूनसुद्धा आम्ही म्हणजे इकडे माझ्या सासरी कोणाचा जर बर्थडे असेल ना तर सगळेजण सोबत जातो बाहेर जेवायला आणि असं सेलिब्रेट करतो. आणि काही जरी छोटं मोठं फंक्शन असेल ना, असं दिला म्हणा किंवा असंच कधीतरी गेट टुगेदरला म्हणा, सगळे भेटत राहतात. तेच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये स्पेशली आमच्या घरी आम्ही फक्त दिवाळी टू दिवाळी गावाकडे जाऊ शकतो किंवा त्यांना भेटतो, किंवा असं काही खूप मोठं जवळचं कुठलं लग्न असेल तर भेटण्यात येतं. असं डे टू डे मध्ये इतका जास्त असा आपला संबंध येत नाही जेवढा इकडे येतो. सो हे एक डिफरन्स जो आहे तो मला दिसला इथे. आणि इथे ना म्हणजे आपल्याकडे जे नाते आहेत ते सन्मान सुद्धा आहे, बट एक असं इझी गोईंग नाते असतात. इकडे कसं थोडंसं एक्स्ट्रीम रिस्पेक्ट जी असते ना ती गोष्ट इथे थोडीशी आहे की कोणी जरी आलं, जरी आता आमचे छोटे जे काका आहेत ते बाजूलाच राहतात, पण ते जेव्हा घरी येतात तर मला लगेच त्यांना जाऊन पाय ॲटलिस्ट पहिलं वर्ष तरी की जाऊन असं ढोक देणं किंवा पाय पडणं जे असतं ती गोष्ट असते. परत मग कधी आम्ही जर बाहेर भेटलो जरी सगळेजण तर आम्ही जेव्हा जेव्हा भेटू आम्ही भेटल्यावरती पाय पडतो आणि निघताना पाय पडतो. परत एक अनसेड ते रूल्स आहेत की जर जेवायला बोलवायचं असेल तर फोन जायलाच पाहिजे, याच्यात जायला पाहिजे आणि असंच व्हायला पाहिजे. सो एक म्हणजे एक ट्रेडिशन फॉलो होतं, एक कस्टम्स फॉलो होत आहेत जे आधीपासून सेट आहेत आणि एक ते रिस्पेक्ट म्हणतात ना ती आहे. आपल्याकडे पण त्या गोष्टी आहेत, बट जे मी माझ्या फॅमिलीमध्ये बघितलं आहे ना की थोडंसं इझी गोईंग प्रोसेस आहे की भावाभावांमध्ये कॉन्व्हर्सेशन्स नॉर्मली होतात, बोलवतात. असं जरुरी नाही की मम्मीनेच फोन करायला पाहिजे कोणाला किंवा असं मान सन्मानचं इतकं कोणी अडून नाही बसत. इथे पण अडून नाही बसत इतकं, पण मी थोडंसं पाहिलंय की आहेत म्हणजे थोडेफार जे डिफरन्सेस आहेत ते आहेत, बट ते आय थिंक स्टेटचा फरक आहे. बिकॉज महाराष्ट्र असं मला वाटतं की महाराष्ट्र ओव्हरऑलच थोडंसं प्रोग्रेसिव्ह आहे आणि राजस्थान प्रोग्रेसिव्ह आता होत चाललंय.
सो हा जो डिफरन्स आहे हा मला इथे एक जाणवला. भले मला आजीसोबत राहण्याची सवय असेल लहानपणापासूनची, पण दादी सास सोबत राहण्याची ही एक वेगळीच मजा असते जी मी हळूहळू आता शिकतीये. सो हे होते आता फॅमिली ट्रेडिशन्सचे डिफरन्सेस इन पुणे आणि अजमेर. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो जर मी बोलायला गेले तर दिवस कमी पडतील. इट इज अबाउट व्हॉट आय मिस अबाउट पुणे. मी अक्षरशः रडेल आता. बट एनिवेज, what I miss about Pune. I miss everything about Pune, to be very honest. स्ट्रीटला जाऊन कॅफे हॉपिंग करणं, केपीला जाऊन क्लबिंग करणं, कधी कधी संडे ब्रंचेसला वैशाली किंवा अन्नाला जाणं, 10 रुपयाचे सुदामाचे पोहे खाणं, छान पाऊस पडला की गाडी उचलून लोणावळ्याला जाऊन तिकडची कांदे भजी खाणं, फ्रेंड्स सोबत 4-4 वाजेपर्यंत गप्पा मारणं आणि मग त्याच्यानंतर ना स्टॉपला जाऊन वडा सांबर, समोसा, कोल्ड कॉफी असं सगळ्या गोष्टी खाणं. परत काटाकीरची मिसळ, बोर होतंय म्हणून फिनिक्स मॉलला जाऊन विंडो शॉपिंग करणं, दुर्गाची कोल्ड कॉफी, असंच मूड होतंय म्हणून फ्रेंड्स सोबत फिरायला जाणं. द लिस्ट इज एंडलेस, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे या सगळ्या गोष्टी तर आहेतच, बट याच्यासोबतच मी अजून एक खूप मोठी गोष्ट मिस करते, ती आहे माझे फ्रेंड्स. म्हणजे ते एक ना फॅमिली झाली होती आणि ते जे घर होतं ना ते हक्काचं होतं. चांगला फेज होता माझ्या लाईफमधला अँड आय एम रिअली ग्रेटफुल की मला तो फेज जगायला भेटलेला. तर मला काही शब्दांमध्ये सांगायचं असेल ना की याचं काय मिस करते ना, तर मी ते शब्दात उतरवूच शकत नाही. मी पुणे सोडून आले ना, देअर वॉज अ पार्ट ऑफ मी विच आय लेफ्ट देअर अँड इट इज स्टील देअर. बट ठीक आहे, बटचे वेगळे प्लॅन्स असतात आणि ते कधी कधी आपल्या प्लॅन्सपेक्षा सुद्धा खूप चांगले प्लॅन्स असतात. सो आय ट्रस्ट युनिवर्स की होपफुली मला परत पुण्याला हे पाठवतील इन अ गुड वे, चांगल्या रिझनसाठी. पुण्याला तर खूप मिस करून झालं. आता आपण जिथे आहोत त्याच्याबद्दल बोलूयात, जे की आहे अजमेर. व्हॉट आय लव्ह अबाउट अजमेर. पुणे जरी माझं होम असलं ना तरी अजमेर हॅज द पोटेन्शियल टू बी माय सेकंड होम. सर्वात चांगली गोष्ट इथली जी आहे ना ते इथले लोक आहेत. इतके प्रेमळ लोक आहेत ना, इतके जास्त स्वीट लोक आहेत. जितके स्वीट हे खातात ना तितकेच स्वीट हे लोक सुद्धा आहेत, ट्रस्ट मी. इवन आता मी इकडे आले ना तर इकडे मला फ्रेंड्सची कमी तर जाणवलीच, बट मला नवीन फ्रेंड्स सुद्धा भेटले. म्हणजे जे फ्रेंड्स होते ते माझे फ्रेंड्स झाले आता आणि दे वर व्हेरी वेलकमिंग, दे वर व्हेरी स्वीट. आणि मला असं कधी त्यांना भेटून वाटलंच नाही की यार हे माझे फ्रेंड्स नाही आहेत. सो मी अजमेरमध्ये सर्वाईव्ह केलं आहे पुण्यातून शिफ्ट झाल्यानंतर. तर ते फक्त आणि फक्त माझ्या सासरकडच्या लोकांमुळे झालेलं आहे. माझे सासू सासरे, माझे आजी सासू किंवा अर्चितचे भैया भाभी, जे कोणी आहेत, जे सगळेजण आहेत याच्यामध्ये, त्या सगळ्यांमुळेच मी इथे सर्वाईव्ह करू शकले आहे. स्पेशली माझी फॅमिली आहे ना, त्यांची अशी टिपिकल विचार नाही आहेत. सो आणि लोकांमुळेच खरं तर घर बनत असतं आणि ती होमली फिलिंग येत असते. सो हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते मला इकडचं खूप जास्त आवडतं. सेकंड गोष्ट जी आहे मला अजमेरमधली आवडते की कल्चरली खूप रिच अशी हे आहे. म्हणजे आपल्याकडे पण कल्चरली रिच आहे, बट कुठे ना कुठे आपण मॉडर्नायझेशनमध्ये ते हळूहळू गोष्टी विसरत चाललोय. इथे ते जुळून आहे. राजस्थान इटसेल्फ इज कल्चरली व्हेरी रिच आणि अजून मी आता एक्सप्लोर करते. आता मला हळूहळू कळेल की अजून मला काय आवडतं अजमेरबद्दल. सध्या तर मला हेच थोडेसे पॉईंट्स इथे वाटलेले की हे चांगले तर अजमेरचे. आता डिफरन्सेस बोलून झालेले आहेत, पुण्याला मिस करून झालेलं आहे आणि अजमेरची तारीफ करून झालेली आहे. बट आता आपण रियालिटी चेकवरती येऊयात. सो पुणेवरून अजमेर शिफ्ट होणं हे फक्त फिजिकलच नव्हतं, तर हे इमोशनल सुद्धा होतं. लग्न झाल्यावरती इमोशनल स्ट्रगल्स असतातच, पण त्यातल्या त्यात जर तुम्ही तुमची जी कम्फर्ट सिटी आहे त्याला सोडून जर दुसऱ्या सिटीमध्ये, दुसऱ्या स्टेटमध्ये जर शिफ्ट होत असाल तर ते थोडेसे स्ट्रगल्स वाढत जातात. सो फर्स्ट तर मला इमोशनली हा स्ट्रगल वाटला होता की वर्षापासून पुण्याला ॲज अ बॅचलर्स राहिलेली, तर तिथे कशी लाईफ होती की एकदम फ्री विलवाली लाईफ होती, एकदम फुल आवारा गर्दीवाली की कधी उठा कधी खा. आम्ही रात्री 12 वाजता जेवण करतोय, दुपारी 2-2 वाजता उठतोय, कधी उठून कुठेही बोंबलत फिरा, कधी रडा, कधी खिदळत पडा, काही करा. एकदम अशी फ्री विलवाली लाईफ होती. आणि तीच इथे जी आहे ती थोडीशी अशी रुटीन लाईफ बनून जाते. जरी तुम्हाला रडू येत असेल तरी तुम्ही इथे सगळ्यांसोबत रडू शकत नाही. इमोशनल वाटत असेल तरी तुम्ही असं खूप एक्सप्रेस करू शकत नाही. तुम्हाला असं फॉलो करावा लागतो, विच इज गुड. हे एक चांगला चेंज आहे. बट इमोशनली ते कधी ना कधी थोडंसं असं स्ट्रेनिंग होऊन जातं, स्पेशली जेव्हा तुम्ही
आधीची जी तुमची लाईफ आहे तुम्ही अशी एकदम फ्री विलवाली जगलेली असतात. आणि सेकंड इमोशनल स्ट्रगल जो असतो तो असतो की कधी तुम्हाला तुमचे जे बिलीफ सिस्टीम असतात ना त्याच्या अगेन्स्टमध्ये जाऊन काही गोष्टी कराव्या लागतात किंवा जे तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागतात. बिकॉज तुम्ही लोकांचे मन इथे दुखवू शकत नाही की ते सिटी चेंज करा किंवा काही करा ते लग्नानंतर होतच. सो हा एक मला इमोशनल स्ट्रगल वाटला की तुमच्या पार्टनरसोबत जे रिलेशन असतं ना ते लग्न आधी आणि लग्नानंतर खूप डिफरंट असतं. बिकॉज लग्नाच्या आधी जे असतं ना ते फक्त तुमच्या दोघांचं असतं आणि लग्नानंतर त्या पिक्चरमध्ये तुम्ही दोघं सोडून खूप सारे लोक येऊन जातात. त्या दुनियाच्या मध्ये तुमचं रिलेशन जपणं किंवा तुमचं रिलेशन मेंटेन करणं हे खूप जास्त डिफिकल्ट होऊन जातं आणि हे खूप इमोशनली ट्रेनिंग पण होऊन जातं. लग्नानंतर ना एक ते कम्युनिकेशन बिल्ड करणं खूप इम्पॉर्टंट आहे ज्याने तुम्हाला इमोशनली खूप हेल्प भेटेल. आणि आम्ही सुद्धा विथ टाइम ते डेव्हलप केलेलं रिलेशन बेटर केलं ज्याच्याने मला इमोशनली खूप जास्त सपोर्ट भेटलेला. सो लग्न करून सासरी जात असाल जरी सिटी बदलत असाल बट तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये एक असं चांगलं कम्युनिकेशन बिल्ड करत असाल ना तर तुम्हाला इमोशनली ड्रेन थोडेसे कमी होतात आणि एक तुम्हाला खूप चांगला इमोशनल सपोर्ट भेटतो. आणि ते जेवढं तुम्ही लवकर डेव्हलप कराल ना तुमच्या लग्नामध्ये तेवढंच तुम्हाला जितके काही स्ट्रगल्स आहेत तितके तुम्ही लवकर ओव्हरकम करू शकतात. खूप स्ट्रगल्स आणि इमोशन्सबद्दल बोलणं झालेलं. आता आपण पॉझिटिव्हबद्दल बोलूयात. हाऊ आय ग्रू पर्सनली अँड हाऊ माय हिलिंग जर्नी इन दिस प्रोसेस. सो जेव्हा तुम्ही जागा चेंज करतात ना तेव्हा तुम्ही एका वेगळ्या जर्नीवर चालत असतात. म्हणजे पुण्यामध्ये माझी एक वेगळी हिलिंग जर्नी होती आणि अजमेर माझी एक वेगळी हिलिंग जर्नी झालेली. पुण्यामध्ये जसं मी आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बोललेले की मी माझं इनसिक्युरिटीजवरती ओव्हरकम केलेलं. मी माझे जे काही प्रॉब्लेम्स होते ते त्या जर्नीमध्ये पार केलेले. आणि इथे जी आहे ना इथे माझी वेगळीच हिलिंग जर्नी झालेली. लहानपणापासून ना जे आई वडील वर्किंग होते सो त्यांच्यासोबत असं ॲज सच खूप आम्हाला टाईम भेटायचा नाही आणि बॉन्डिंग्स जे असतात ना ते थोडंसं आम्ही कमी पाहिलेलं. तेच लग्न झाल्यानंतर इतकी मोठी फॅमिली होती आणि त्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करणं त्या एक बॉन्ड बनवणं वेगळीच हिलिंग होती आणि ही एक वेगळीच जर्नी होती विच इज व्हेरी ब्युटिफुल. सासरी राहून सुद्धा फॅमिलीमध्ये राहून सुद्धा तुम्ही कोणी जर इतकं खुश राहू शकत असेल तर आय थिंक इट इज द ग्रेटेस्ट गिफ्ट. नॉट जस्ट दिस म्हणजे तिथे ना कुठे एक लोनलीनेसचा एक छोटासा असा एक पार्ट असायचा. पुण्यामध्ये सगळं असायचं सगळं खूप छान असायचं बट एक छोटंसं कुठे ना कुठे एक लोनलीनेस असायचं. ते इथे येऊन आता कम्प्लिटली व्हॅनिश झालेलं आहे. बिकॉज एक तर आपले पार्टनरसोबत आहे, सेकंड तुम्ही ऑल टाईम फॅमिलीमध्ये राहता. कुठे ना कुठे तो लोनलीनेसचा फॅक्टर आहे ना तो इथे जाऊन तो मिटलेला आहे. आणि दुसरी गोष्ट झाली म्हणजे करिअर. माझं जे करिअर बनवत होते ते धडपडत जॉब करणं झालं, रात्री मीटिंग्स अटेंड करणं झालं, हे झालं आणि मी खूप फ्रस्ट्रेट होऊन तो जॉब सोडला होता. आणि इथे आल्यानंतर मला तो एक कॉन्फिडन्स भेटला की मला माझं करिअर रिबिल्ड करता येईल. मला एक तो प्लॅटफॉर्म भेटला ज्याच्याने मी माझं करिअर रिबिल्ड करते आता. नॉट जस्ट यूट्यूब बट ऑल्सो बिझनेस, जो घरचा काही बिझनेस असेल किंवा काही असेल तर ते रिबिल्ड करायचा मला इथे खूप चांगला चान्स भेटला. स्टार्टेड टेकिंग केअर ऑफ माय सेल्फ मोर अँड मोर. मला असं वाटतंय की पुण्याला जर मी इथे होते ना इन टर्म्स ऑफ माय हिलिंग जर्नी ऑर माय पर्सनल ग्रोथ तर ती कुठे ना कुठे अजमेरला आल्यानंतर अपलिफ्ट झालेली आहे. गोल्स होते ते थोडेसे स्टॅग्नेंट झालेले. मग मी इकडे शिफ्ट झाल्यानंतर माझे ते गोल्स अजून जास्त खूप जास्त दिसले आणि आता अजून जास्त क्लिअर झाले ते गोल्स. सो टिंग फ्रॉम पुणे टू अजमेर वॉज अपलिफ्ट टू माय हिलिंग जर्नी अँड पर्सनल ग्रोथ. आय थिंक या व्हिडिओसाठी खूप जास्त बडबड झालेली आहे पण मला सगळ्या लोकांना हेच सांगायचं असेल जे कोणी शिफ्ट करतं टू अदर सिटीज की यू आर नॉट अलोन. And I hope you find the peace in the new city you shift in, just like me. पुण्याची मुलगी राजस्थानमध्ये आता थोडी तर सेट झालेली आहे गाईज. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. खूप हार्ट टू हार्ट आणि खूप पर्सनल कॉन्व्हर्सेशन्स होत आहे. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग अँड थँक्यू फॉर सपोर्टिंग. सी यू नेक्स्ट टाइम. बाय.